मंडळी, तर आपण बनवणार आहोत गवारची सुकी भाजी। त्यासाठी आपण घेतलेलं साहित्य, इकडे नमक आहे, लसूण, शेंगदाण्याचा कूट, मिरची भाजून घेतलेली आहे आणि इकडे गवार। तर आपण ही अशी झटपट भाजी आता बनवणार आहोत। तर मिरची आणि लसूण आणि नमक हे आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरवर। तर आपली मिरची अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, मिरची आणि लसूण आणि मीठ। तर अशा पद्धतीने आपण कढईमध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे, त्यामध्ये आपण आता जिरे टाकून देणार आहोत। त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण गवारीची शेंग त्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पाणी न टाकता वाफेवर असं छान असं परतून घेणार आहोत। प्रकारे शेंगा परतत आल्यानंतर तेलावरती आपण त्यामध्ये जी चटणी आपण बनवून घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि लसूण त्याची, तर ती टाकून घेऊया। आपल्याला जशा प्रकारे तिखट आवडतं त्या प्रकारे आपण घेऊ शकतो। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आणि याला असं मिक्स करून घेऊया। थोडीशी वाफेवर ठेवूया। तर आपली गवारची सुकी भाजी झालेली आहे छान अशी, फक्त तेलावर। तर आता ही खाण्यासाठी रेडी आहे। तर आपण थोडीशी काढून घेऊया। तर आपली छान अशी भाजी रेडी आहे, ती आपण चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकतो।